मित्रो नमस्कार. मी शशिकांत नरसिंह कोला, मानव धर्म व्यवस्थेचा शोध संदेशक, धर्मसंस्थापक आणि शास्त्रीय विश्वशोधकर्ता. हे क्लासिकल डिस्कवरी मेसेज ऑफ द युनिवर्सल नेटवर्कचे यूट्यूब चॅनल आहे आणि आपण बघत आहोत मानव धर्म व्यवस्था शोध संदेश शृंखलाची 10वी कडी. आपण या कळीमध्ये इतक्या मोठ्या विश्वामध्ये मानवाचे काय महत्त्व आहे याची माहिती करून घेऊ. मित्रहो, मानव धर्म व्यवस्था शोध संदेशाच्या अंतर्गत विश्वाचा शास्त्रीय शोध केला जातो. या शास्त्रीय शोधानुसार या विश्वामध्ये मानव सर्वाधिक महत्त्वपूर्ण प्राणी आहे. मानवामुळेच हे विश्व अर्थपूर्ण आहे, कारण या विश्वाला समजण्याची क्षमता फक्त मानव सभ्यतामध्येच आहे. मानव सभ्यतेच्या व्यतिरिक्त विश्वातील कोणत्याही प्राणी सभ्यतामध्ये विश्वाला समजण्याची क्षमता नाही. मानव सभ्यतेच्या उपस्थितीमुळे हे विश्व अर्थपूर्ण आहे व मानव सभ्यतेच्या उपस्थितीविना विश्वाचा काही अर्थ नाही, सर्व काही निरर्थक आहे. यावरून असं निश्चित होतो की या विश्वामध्ये केवळ मानव सभ्यताच सर्वोच्च उन्नत प्राणी सभ्यता आहे. सर, मानव सभ्यतेच्या बाबतीत तुमचे जे म्हणणे आहे त्याच्या विपरीत भौतिक विज्ञानामध्ये चार्ल्स डार्विनचे असे म्हणणे आहे की मानवसुद्धा मानवेतर प्राण्यासारखाच एक सामान्य प्राणी आहे, त्याच्यात कोणतीच अशी विशेषता नाही. मग तुम्ही कोणत्या आधारावर म्हणत आहात की मानव सभ्यता विश्वातील सर्वोच्च विशेष सभ्यता आहे? जाधव सर, मानवामध्ये विश्वसमज क्षमतेचा मन मस्तिष्क आहे, जे निरंतर विकसित होत असते. त्यामुळे मानवामध्ये विविध प्रकारचे आविष्कार करण्याची व शोध करण्याची जिज्ञासा निर्माण होते. मानवाला आविष्कार तथा शोध करण्याचा योग्य बनण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळेच मानव सभ्यतेची जीवनशैली प्रत्येक युगात प्रगतशील होत असते. आणि जाधव सर, जर मनुष्यसुद्धा अन्य प्राण्यासारखा सामान्य प्राणी आहे, तर मनुष्यामध्ये विविध प्रकारचे आविष्कार व शोध करण्याची जिज्ञासा किंवा इच्छा कशी निर्माण होते हो? आणि मनुष्यासारखी विविध प्रकारचे आविष्कार किंवा शोध करण्याची जिज्ञासा व अन्य प्राण्यामध्ये का उत्पन्न होत नाही? सर, मानवेतर प्राण्यामध्ये विविध प्रकारचे आविष्कार किंवा शोध करण्याची जिज्ञासा किंवा इच्छा का उत्पन्न होत नाही व मानवेतर प्राण्यांची जीवनशैली प्रगत का होत नाही हे तर मला माहीत नाही. तुम्हीच सांगा की मनुष्याप्रमाणे मानवेतर प्राण्यामध्ये आविष्कार किंवा शोध करण्याची जिज्ञासा व इच्छा का निर्माण होत नाही व त्यांच्या जीवनशैलीमध्ये प्रगती का होत नाही? जाधव सर, मानव सभ्यतामध्ये निरंतर विकसित होणारे विश्वसमज क्षमतेचा मन मस्तिष्क उपलब्ध असतो. त्यामुळे मनुष्याला विविध प्रकारचे आविष्कार किंवा शोध करण्याची जिज्ञासा किंवा इच्छा उत्पन्न होते व मनुष्याने केलेली विविध प्रकारच्या आविष्कार व शोधामुळे त्याच्या जीवनशैलीमध्ये प्रगत होते. याउलट मानवेतर प्राण्यामध्ये मनुष्यासारखे निरंतर विकसित होणारे विश्वसमज क्षमतेचा मन व मस्तिष्क उपलब्ध नसते. त्यामुळे मानवेतर प्राण्यामध्ये विविध प्रकारचे आविष्कार शोध करण्याची जिज्ञासा व इच्छा निर्माण होत नाही व मनुष्यासारखी मानवेतर प्राण्यांची जीवनशैली प्रगत होत नाही. यावरून मानव सभ्यता हा विश्वातील सर्वोच्च उन्नत सभ्यता आहे हे सिद्ध होते. तर हे निरंतर विकसित होत जाणारे विश्वसमज क्षमतेचे मन व मस्तिष्क मानव सभ्यतामध्येच का आहे? जाधव सर, ब्रह्मांड निर्माता ईश्वराने जेव्हा या ब्रह्मांड निर्माण करण्याचं विचार केला असेल
किंवा ब्रह्मांडामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचं निर्माणाची संकल्पना केली असेल तेव्हा त्याचं हे निश्चित लक्षात आले असेल की मी ब्रह्मांडामध्ये अरबो प्रकारच्या प्राण्यांचे निर्माण तर करत आहे, परंतु या प्राण्यामध्ये ब्रह्मांड तथा विश्व समज क्षमतेचं कोणतीतरी एक प्राणी सभ्यता असणे आवश्यक आहे. जर मी ब्रह्मांड तथा विश्व समज क्षमतेचा एखादी प्राणी सभ्यता निर्माण केली नाही तर या विश्वाला काही अर्थ राहणार नाही, तर सर्व काही निरर्थक ठरेल. ईश्वरद्वारा निर्मित ब्रह्मांड व विश्व निरर्थक ठरू नये तर अर्थपूर्ण ठरावी, यासाठी ब्रह्मांड निर्माता ईश्वराने मानव सभ्यतेला विश्वसमज क्षमतेचा मन मस्तिष्क देऊन निर्माण केले आहे. जर ईश्वराने मानव सभ्यतेला विश्वसमज क्षमतेचा मन मस्तिष्क देऊन निर्माण केले नसते तर मानव सभ्यता सुद्धा वानर सभ्यता सारखीच एक प्राणी सभ्यता राहिली असती. यासाठीच मानव सभ्यता ब्रह्मांड विश्व निर्माता ईश्वराचे नेहमी ऋणी आहे, आभारी आहे आणि मानवाने ईश्वराचे नेहमी धन्यवाद करत राहायला पाहिजे. सर, तुमचे म्हणणे असे आहे की या ब्रह्मांडामध्ये व विश्वामध्ये सर्वात सर्वोच्च उन्नत सभ्यता मानव सभ्यता हीच आहे, परंतु माझे म्हणणे असे आहे की या जगामध्ये अशा अनेक धारणाए प्रचलितमध्ये आहे की मानव सभ्यतेपेक्षा उन्नत सभ्यता एलियन्स आहे, भगवान आहे, देवगण आहे, ईश्वरीय दूत आहे, फरिश्ते आहे. काय या सर्व सभ्यता मानव सभ्यतेपेक्षा अधिक उन्नत सभ्यता नाही का? जाधव सर, या ब्रह्मांडामध्ये मानव सभ्यतेच्या व्यतिरिक्त कोणतीही सर्वोच्च उन्नत सभ्यता नाही, कारण मानव अतिरिक्त उन्नत सभ्यताचे जे धारणाए प्रचलितमध्ये आहेत ते मनगढंत काल्पनिक धारणा आहेत. असत्य आणि जगामध्ये भ्रमनिर्माण करणाऱ्या निराधार धारणा आहेत. जर ब्रह्मांडामध्ये मानव सभ्यतेच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही दुसरी सर्वोच्च उन्नत सभ्यता आहे आपण असे समजलो तर त्या सभ्यतेमार्फत आतापर्यंत ब्रह्मांड विश्व तथा ईश्वराचा शोध व्हायला पाहिजे होतं व त्याची माहिती जगाला मिळायला पाहिजे होती, परंतु आतापर्यंत ना ब्रह्मांडाचा शोध झालं ना ईश्वराचा शोध झालं. आणि जर या ब्रह्मांडामध्ये किंवा विश्वामध्ये मानव सभ्यतेच्या व्यतिरिक्त कोणतीही दुसरी उन्नत सभ्यता असती तर त्या सभ्यतेने मानव सभ्यतेशी संपर्क साधला असता, परंतु आतापर्यंत इतर कोणत्याही सभ्यतेनं संपर्क साधलेला नाही. तसेच ब्रह्मांड विश्व आणि ईश्वर यासारखे अनेक शोधासाठी मानव सभ्यतेला मदत केली पाहिजे होती, परंतु असे झालेले नाही. सर्वोच्च उन्नत सभ्यतेचा अर्थ शारीरिक तथा मानसिक रूपाने परिपूर्णतामध्ये विकसित होणे असे आहे. आणि शारीरिक तथा मानसिक रूपाने जी सभ्यता परिपूर्ण विकसित होते त्या सभ्यतेकडून ब्रह्मांडाचा विश्वाचा ईश्वराचा शोध अवश्य केला जातो. आणि सर्वोच्च उन्नत सभ्यतेची खरी ओळख त्या सभ्यतेच्या शोध कार्यावरच निर्भर असते, कारण ब्रह्मांड विश्व ईश्वराच्या शोधाच्या अगोदर जर एखादी प्राणी सभ्यता सर्वोच्च उन्नत सभ्यता असल्याचा दावा करत असेल तर तो मूर्खतापूर्ण दावा असेल. तसेच सर्वोच्च उन्नत सभ्यतेचा अर्थ नैतिक जीवनशैलीसुद्धा आहे. नैतिक जीवनशैलीने जीवन जगणारा नेहमी इतरांची मदत करतो, आपल्यापेक्षा कमजोर अज्ञानी लोकांची मदत करतो. आणि जाधव सर, मानव सभ्यतापेक्षा अधिक उन्नत इतर ज्या सभ्यताविषयी तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या सभ्यता अस्तित्वात असल्याची आतापर्यंत कोणतीही प्रामाणिक माहिती नाही. आतापर्यंत त्यांचा शोध झालेला नाही. ज्या सभ्यतांचं आतापर्यंत शोधच झालेला नाही मग ते सभ्यता आहे मानव सभ्यतापेक्षा उन्नत सभ्यता आहेत असे आपण कसे मानू? यावरून
आपण असे समजू शकतो की विश्वामध्ये अशी एकमेव मानव सभ्यता आहे ज्या सभ्यतामध्ये विश्व समजक्षमतेचा मन व मस्तिष्क उपलब्ध आहे. यावरून असं निश्चित होतो की मानव सभ्यता विश्वातील महत्त्वपूर्ण व सर्वोच्च उन्नत सभ्यता आहे आणि मानव सभ्यतेची नैतिक जीवनशैली ही मानव सभ्यतेच्या प्रगतीचं ओळख आहे असे सिद्ध होते. धन्यवाद. नमस्कार.